जळगावात जामनेर तालुक्यातील पहूर इथे बस स्थानक परिसरात चपलांच्या दुकानाला आग लागली। दुकान मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागाची धुरा ही प्रभारींच्या खांद्यावर आहे। जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यांपैकी तब्बल 11 तालुक्यांमध्ये गट शिक्षणाधिकाऱ्याची पदं रिक्त असून ती लवकरात लवकर भरावी अशी मागणी बुलढाण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केली आहे। नाशिकच्या पाथर्डी फाटा उड्डाणपुलावर बसला आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। तांत्रिक बिघाड झाल्यानं बस दुरुस्तीसाठी नेत असताना ही आग लागली आहे। सुदैवानं बसमध्ये प्रवासी नव्हते। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडी इथल्या बांधकामाला अनधिकृत ठरवलं गेलंय। रायगड प्राधिकरणाच्या या पोस्टमुळे हिरकणीवाडी ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। हिरा गवळणीमुळे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या हिरकणीवाडीतल्या नागरिकांचं वास्तव्य आणि व्यवसायही धोक्यात आलाय। संभाजीनगर महानगरपालिकेतील जागांवर वंचित ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप करत अशोक नाईक यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। या उपोषणास विविध संघटना पाठिंबा देत आहेत। माजी सरन्यायाधीश भूषण गवई आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचं अनावरण कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये पार पडलं। कोल्हापूर सर्किट बेंचच्या 4 न्यायाधीशांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज टोल नाक्यावर गोमांस वाहतूक करणारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली। बजरंग दलाच्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नाशिकच्या नांदूर मधमेश्वर अभयारण्यात पक्षी सप्ताहाच्या निमित्तानं पक्षी प्रगणना करण्यात आली आहे। यावेळी 12,000 पाण पक्षी आणि 5,500 गवताळ पक्ष्यांची नोंद झाली आहे। संपूर्ण अभयारण्य परिसरातील अनेक स्थलांतरित पक्ष्यांचीही नोंद करण्यात आली आहे। वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणखी एक पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला। शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार शिंदेंना जाहीर करण्यात आलाय। पैठणच्या श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून 9 मार्च 2026 रोजी शिंदेंना हा पुरस्कार दिला जाईल। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एक कार जळून खाक झाली आहे। या घटनेत कार चालकाचा मृत्यू झाला। खामखेडा गावालगत असलेल्या रस्त्यावर कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली। पोलिसांकडून अपघात आहे की घातपात याचा शोध सुरू आहे। पुराच्या समस्येतून सुटका करण्यासाठी रत्नागिरीत एक प्रयोग करण्यात आलाय। पूरस्थितीत घरात पाणी येऊ नये म्हणून बांधकाम न पाहता घर 6 फूट उंच उचलण्यात आलंय। 150 जॅकच्या सहाय्यानं प्रमोद वेल्हाळ यांचं दुमजली घर न पाडता उचलण्यात आलंय। अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी निवडणूक होते। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी, नियोजन तसंच अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली आहे। अकोल्यात भाजपला मत न दिल्यास लाडकी बहीण योजना बंद करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांनी केला। या सहविचार सभेत भाजपचे 7 माजी नगरसेवक आणि भाजपचे नाराज असलेले पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या कडाक्याच्या थंडीनं विशेषतः केळी उत्पादकांपुढे नवं आव्हान निर्माण केलंय। अतिथंडीमुळे केळी पीक खराब होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे। मुक्ताईनगर तालुक्यात रब्बी पेरणीनं वेग घेतला। आतापर्यंत ज्वारी, गहू, मका तसेच हरभऱ्याची पेरणी 83% झाली आहे। मात्र मुक्ताईनगर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र घटल्याची माहिती आहे। भंडारा जिल्ह्यात 2 महिन्यापासून वाळू डेपो बंद आहे। मात्र जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांचं बांधकाम सुरू असून याच रस्त्यावर वाळू कुठून येते असा प्रश्न निर्माण झाला। याविषयी जिल्हा परिषद बांधकाम अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तर कुठल्याही कामाची रॉयल्टी नसल्याची कबुली त्यांनी दिली आहे। शिंदखेडा तालुक्यातील परसामळ येथील वर्धमान कोटेक्स अँड जिनिंग प्रोसेसिंग कंपनी संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद गावकऱ्यांच्या ठरावानंतर मिटलाय। त्यामुळे येथील मजुरांचा प्रश्नही मिटलाय। येवला शहरातील बस स्थानक रोड परिसरात माकडाचा वावर आढळून आला। माकड रस्त्यालगत तसेच
दुकानांच्या परिसरात निवांत फिरताना दिसून येत आहे, नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे। कळमेश्वर तालुक्यातील दहेगाव डोरली शिवारात बिबट्या विहिरीत पडला याची माहिती वन विभागाला मिळताच तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं। अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। चांदवडमध्ये साळसाने गावात मक्याच्या चाऱ्याला आग लागली। गावात दारूचं दुकान बंद करण्याच्या कारणावरून आग लागली। आगीत संपूर्ण मका जळून खाक झाली आहे। शिरूर तालुक्यातील सोने सांगावी येथील दाते वस्ती परिसरात पाळीव कुत्र्यावर बिबट्यानं हल्ला चढवत शिकार केल्याची घटना घडली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशासह इतर राज्यातून शेकडो तृतीयपंथी जोगतींनी कासेगावात दाखल झाल्या। अंगावर दागिने आणि डोक्यावर देवीचे मुखवटे घेऊन येथे जोगतींनी येतात। यल्लम्मा देवीच्या यात्रेची शेकडो वर्षाची परंपरा आहे। तलाठी कार्यालयात सेवा देण्यासाठी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले संगणक हे त्या तुलनेने जीर्ण झाले। त्यामुळे शेतकऱ्यांना सेवा देण्यात अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे तलाठी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी संपाला सुरुवात केली आहे। वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथील अल्पभूधारक एका शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या। पोपट काठी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे। भंडारा जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतंय। सायंकाळ होताच रस्त्यावर श्वानांची झुंड फिरताना दिसतात। वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। धुळे जिल्ह्यातील तापमान 5.5 अंशावर येऊन ठेपलंय। जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे। या थंडीचा परिणाम जनजीवनावर होत असतो। संवेदनशील भागातील आदिवासी वसतिगृहाविरोधात विद्यार्थ्यांनी देवरीमध्ये आंदोलन केलंय। आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानं विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहाची मागणी केली आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनानं आश्वासन दिलं, तात्पुरतं आंदोलन मागे घेण्यात आलं। परीक्षेला जाताना झालेल्या अपघात 18 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। देवगाव रंगारी येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होते। सावनेरमधील अंबिका हॉटेलजवळ ट्रक आणि दुचाकीची भीषण धडक झाली आहे। यात एका तरुणाचा मृत्यू झालाय। ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। वारंवार या परिसरात अपघात होत असल्यानं तातडीनं गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे। मुक्ताईनगरमधील फुल बाजार तेजीत आहे। गुलाब, झेंडू, शेवंती आणि निशिगंधा या फुलांचे भाव दुपटीने वाढलेत। अतिवृष्टीमुळे यंदा फुलांच्या उत्पादनात घट झाली आहे। मागणी अधिक असल्यानं फुलांच्या दरात वाढ झाली आहे। खानदेशातील पपईला वाढत्या थंडीचा फटका बसलाय। रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यानं पपई खराब होते। मुक्ताईनगर, भुसावळ, रावेळ येथील पपई पिकाचं मोठं नुकसान झालंय। भंडाऱ्याच्या कचरखेडा फाट्यावर फळांनी भरलेलं मालवाहू वाहन टिप्परला धडकलं। या अपघातात दोघं गंभीर जखमी झाले तर पिकअप व्हॅनचा चेंदामेंदा झाला। वाहनातील फळं रस्त्यावर पडल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। पुसेगाव येथे सेवागिरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या वर्षीचा पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा मान सचिन आणि लक्षा या बैलजोडीला मिळाला। राज्यभरातून 1100 बैलगाडा स्पर्धकांनी शर्यतीत सहभाग घेतला होता। संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर बंद आहे। त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आरोग्यमंत्र्यांनी कान उघडणी केल्यानंतरही किमोथेरपी सेंटर बंदच आहे। त्यामुळे आता नोटीस बजावली आहे।